मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 10% पाणी साठा शिल्लक। पुढील आठवड्यापासून पालिका 20% पाणी कपात करण्याच्या विचारात। पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल तसेच क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास कठोर कारवाईचा इशारा। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपये तर घरगुती पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची वाढ। सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर। ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं। आजचा दिवस माझा नाही पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल। पक्षफुटीच्या चर्चांवरती खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा संताप। आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणालेत। ठाकरेंनी प्रत्येक खासदारांसोबत संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या, संजय राऊतांचा दावा। खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या सेनेकडून डॅमेज कंट्रोल। खासदार फुटणार या अफवांवरती विश्वास ठेवू नका, सर्व आपल्या सोबत आहेत। ईशान्य मुंबईतील बैठकीमध्ये ठाकरेंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न। खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेणार। 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करतील। पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार। काँग्रेसमधील अंतर्गत वाद। चंद्रपूर महापालिकेतील हा विकोपाला गेला। धानोरकर गट वेगळा गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये वडेट्टीवार गटाचे गटनेता राजेश अडूर यांच्या विरोधामध्ये 16 नगरसेवक एकवटले। नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतचे पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल। भाजपच्या राजीव पोद्दार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा। नागपूरमध्ये मवियाकडून काँग्रेसचे अतुल लोंढे अधिकृत उमेदवार। मराठवाड्यातील काँग्रेसचा नाराज गट दिल्लीमध्ये राहुल गांधींना भेटणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवण्याची मागणी। खरगेंच्या भेटीनंतर आज राहुल गांधींकडे तक्रार करणार। सातारा सांगलीमध्ये विधान परिषद निवडणूक। मत विभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञात स्थळी। मतदाना दिवशी सांगलीमध्ये येणार असल्याची सूत्रांची माहिती। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं। महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक। लोकप्रतिनिधींचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सविस्तर अहवाल शिंदेंकडे सोपवणार। राष्ट्रवादी काँग्रेसमधील रिक्त पद आठवडाभरात भरली जाणार। एनसीपी महिला, युवक, विद्यार्थी आणि युवती प्रदेशाध्यक्ष पदावरती नवीन नियुक्त्या होणार। महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांच्या नियुक्तीची शक्यता। काल देवगिरीवरील बैठकीमध्ये चर्चा। पवनराजे हत्याकांड प्रकरणी निकाल नाहीच। पुढील सुनावणी 20 तारखेला होणार। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची कोर्टामध्ये हजेरी। न्यायदेवतेकडून न्याय मिळेल हीच अपेक्षा। ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। नागपुरातील संविधान चौकात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। माझ्यावरती हल्ला करणारे आरएसएसचे लोक, मात्र मी शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करणार। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही, अभिजित दिपके ठाम। कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली आणि बीडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा। शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी या ठाकरे सेनेच्या मागणीसाठी मोर्चा। रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं। ज्यांनी सरकारी कारखाने, बँका, दूध संघ डबघाईला लावले आहेत त्यांच्या आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध झालंय। आंदोलनामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन, गुन्हा दाखल करा, भाजपचे किसान मोर्चाचा हा दावा। विदर्भातील वर्धा, गोंदिया आणि ब्रह्मपुरीमध्ये सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी तापमानात वाढ। 17 जूनपर्यंत विदर्भात येणारा मान्सून यंदा रिंगाळला। 20 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता। डिझेल, हवाई इंधनाच्या निर्यात शुल्क आता 14 रुपयांवरती तर एटीएफ वरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपये। करवाढीचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवरती कोणताही परिणाम होणार नाही। नीट फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये टेलिग्राम तात्पुरती बंदी। 30 जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याचे फीचर बंद असेल। पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्राची मोठी कारवाई। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले। पानटपरी, मेडिकल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घाईघाईनं दुकानं बंद केली। राज्यभरामध्ये 60 लाखाहून अधिकचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त तर चंद्रपूरमध्ये 12 तस्करांना अटक करत मिनी मकोका अंतर्गत कारवाई।